डोंबिवलीत गणपतीच्या एक दिवस आधी मूर्तिकार फरार, लोकांनी दिसेल ती मूर्ती उचलून घरी नेली। डोंबिवली पश्चिमेतील फुले रोडवरील आनंदी कला केंद्राचा मूर्तिकार पळून गेल्याने गणेश भक्तांची पंचायत झाली। मूर्तिकार पळून गेल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे आणि उद्या गणपतीचे आगमन होणार असल्याने आता आयत्या वेळी गणपतीची मूर्ती कुठून आणायची असा प्रश्न भाविकांना पडलेला आहे। काल काही स्थानिक नागरिक गणपती घेण्यासाठी चित्रशाळेत आले तेव्हा सगळा प्रकार समोर आला। मूर्तिकार आणि कारागीर पळून गेल्याची बातमी परिसरात पसरली आणि त्यानंतर अनेक नागरिक या ठिकाणी आले। त्यांनी गैरसोय टाळण्यासाठी मिळेल ती मूर्ती घरी नेली। आनंदी कला केंद्राच्या मालकाने मोठ्या प्रमाणावर गणपतीचे बुकिंग घेतले, मात्र या सगळ्या मूर्ती बनवणे शक्य नसल्याने त्यांच्यावर लोड आला होता। जास्त गणपतींचं बुकिंग करून एकाएक लोड आल्यामुळे मूर्तिकार पसार झाला। डोंबिवली पश्चिमेतील फुले रोडवरील आनंदी कला केंद्राचा मूर्तिकार पळून गेल्याने गणेश भक्तांची पंचायत झाली। नागरिकांनी मिळेल ती मूर्ती उचलून घरी घेऊन गेले। काय तुम्ही पण ऑर्डर केली आहे का मूर्ती? ऑर्डर केली आहे। पूर्ण 5,500ची मूर्ती बोलला, आम्ही पूर्ण 3,500 रुपये दिले त्याला 1 महिन्यापासून सांगतो आम्ही। गेल्या महिन्यात 14 तारखेला आम्ही बोललो की त्याला की आम्हाला मूर्ती 27 तारीख बोलला आधी, नंतर बोलला की तुम्ही 15 तारखेला या। आता आम्ही 4 दिवसापासून रोज फेऱ्या मारतो, तरी तो बोलतो होईल होईल होईल, काय होत नाही त्याची मूर्ती। काय तुम्ही पैसे वगैरे सगळे पेड केले? सगळे दिलेत पैसे, सगळे पेड केलेत पैसे। काय आता काय लोक काय दोघांचे फोन स्विच ऑफ आहे, इथे पण सर्व पेड केलेले होते। सगळ्यांचे फोन स्विच ऑफ आणि आहे। फोन कोण उचलत नाहीये। मूर्ती बुकिंग केली होती, कधी केली होती ती? आम्ही 1-1.5 महिना झाला मूर्ती बुक करून, आणि काल आलेलो मी संध्याकाळी। मला बोलला का सकाळपर्यंत रेडी होते मूर्ती, आणि हा गायब झाला। आता तुम्ही इथे आलात, काय माहिती मिळाली? मला व्हॉट्सअप वरती भेटली माहिती। काय माहिती, नेमकं काय माहिती मिळाली? व्हॉट्सअप वरती माहिती भेटली, मला फोन केला एकाने, बोलतो इथला मालक बोलतो फरार झालाय। आता तुम्ही काय करणार उद्या? आता मी दुसरीकडे मूर्ती बुक करतोय। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, डोंबिवली।